नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचा मऊसूत लुसलुशीत असा शिरा बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, आवश्यकतेनुसार तूप घेतलेलं आहे, काजू बदाम आणि विलायची। सुरुवातीला आपण पाणी गरम करायला ठेवूया। हे बघा, मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घेत आहे। हे बघा, आता याच्यामध्ये मी गूळ टाकते। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी। आता याला पाण्याला उकळी आणायची आहे आपल्याला हे बघा, पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे। आता आपण याला बाजूला ठेवूया। हे बघा, बाजूला ठेवते। याच्यावरती कढई ठेवते। आता कढईमध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया। छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। याचा कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे। हे बघा, छान असा कलर बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये तूप टाकूया। तूप आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। मिक्स करून घेते याला। हे बघा, थोडं कमी वाटत आहे, परत टाकते। हे बघा, थोडंसं असं कोरडं कोरडं वाटत आहे। आणखी थोडंसं तूप टाकते मी याच्यामध्ये। हे बघा, आता मी याला पूर्णपणे मिक्स करून घेते। हे बघा, छान असं तूप हे झालेलं आहे। याच्यामध्येच आता मी हे काजू बदाम टाकलेले आहेत, म्हणजे थोडेसे खरपूस होतील। हे बघा, थोडंसं याला भाजायचं आहे, म्हणजे आपले काजू बदाम जे आहेत ते थोडेसे भाजले जातील याच्यामध्ये। हे बघा, छान झालेलं आहे आपलं हे। आता आपण जे पाणी उकळून ठेवलेलं होतं गुळाचं ते टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, मी गाळून घेत आहे पाणी, म्हणजे आपल्या गुळामध्ये काही कचरा वगैरे असलं तर ते याच्यामध्ये जाणार नाही। थोडं थोडं टाकायचं आहे। हे बघा, याला मिक्स करून घेते अगोदर आणि नंतर उरलेलं पाणी टाकते। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। आता परत टाकते मी ते पाणी। हे बघा, मोकळं करून घेतलेलं आहे। आता परत पाणी टाकते मी। हे बघा, आता पूर्णच टाकून देते पाणी। आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हलवत हलवत राहायचं आहे याला, म्हणजे आपल्या याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही। हे बघा, एकही गुठळी नाही आहे याच्यामध्ये। छान असं मिक्स झालेलं आहे। हे बघा, आता आपण याला एक वाफ देऊया। ताट झाकण ठेवते याच्यावरती। हे बघा, छान असं झालेलं आहे। तूप सुटलेलं आहे त्याला। आता मी याला पुन्हा मिक्स करते थोडंसं। हे बघा, आता मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकते। ही मी साखरेमध्ये कुटलेली होती, त्याच्यामुळे अशी दिसत आहे। याला मिक्स करून घेते। आणि याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते। हे बघा, झाले। अशा पद्धतीने आपला हा लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।